सलग आलेल्या नाताळच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये सध्या भाविकांची आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याचं बघायला मिळत आहे। तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून देखील नाशिक संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे एकीकडे नाशिकच्या रामकुंड परिसर, तपोवन, सीतागुंफा, काळाराम मंदिर या भागांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते देखील नाशिकच्या भंडारदरा असेल, त्र्यंबकेश्वर असेल, त्यासोबतच सापुतारासारख्या ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत। एकीकडे पर्यटकांची प्रचंड गर्दी असताना दुसरीकडे मात्र या संपूर्ण पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीमुळे नाशिकचे जवळपास सगळे प्रमुख रस्ते हे पूर्णपणे वाहतूक कोंडीत अडकल्याचं चित्र सध्या नाशिकमध्ये बघायला मिळतं आहे। शहरातल्या सगळ्या भागांमध्ये पर्यटकांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती आहे। दुर्दैवानं पोलिसांचा ज्या पद्धतीनं बंदोबस्त हवा, वाहतूक पोलिसांचं ज्या पद्धतीनं नियोजन हवं ते मात्र या संपूर्ण भागात होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे एकीकडे पर्यटक आणि भाविक नाशिकमध्ये फिरण्याचा आनंद घेत असताना नाशिककरांना मात्र वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।